आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. मराठा आरक्षणावर कोण खोटं कोण खरं? खरं तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या समाजासाठी आज खूप आनंदाची बातमी आहे, कारण खरं तर सरकारनं मराठा समाज हा मागास असल्याचं शपथपूर्वक कोर्टामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याला खूप मोठा अर्थ आहे. त्या सगळ्याला खूप एक मोठं महत्व आहे. या आधारावर सरकार या सगळ्या आधारावर कोर्ट खरं तर आरक्षणाचा निर्णय हा कायम ठेवणार आहे. आरक्षण मराठ्यांचं कायम राहणार आहे. काही दिवसातच हे आपल्या समोर देखील येईल. मात्र खरंच सरकारच्या या प्रतिज्ञापत्रामुळे मराठा आरक्षणाचा धोका टळलेला आहे की मग आणखी वाढलेला आहे? पुढच्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला क्लिअर होईल की सरकारनं आपल्या या प्रतिज्ञापत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि काय तथ्य मांडलेली आहेत. पाहूयात एक रिपोर्ट. मराठा समाजाला आरक्षण कायदेशीर प्रक्रियेनंच, विरोध करणारे राजकीय दृष्ट्या प्रेरित, हायकोर्टात राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र. मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात धाव घेणाऱ्यांना फडणवीस सरकारनं उत्तर दिलंय. आरक्षण नियमाप्रमाणेच दिल्याचं सांगत 238 पानांचं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करण्यात आलं. मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांचे दावे काय होते आणि त्यावर सरकारनं नेमकं काय म्हटलंय त्यावर एक नजर टाकूयात. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की आरक्षण देताना जनसंख्येचा सर्वेच करण्यात आलेला नाही, तर सरकारनं म्हटलंय की राज्य सरकारच्या विविध अहवालांमध्ये मराठा समाजाची आकडेवारी उपलब्ध आहे. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की राज्यातील 54% शैक्षणिक संस्था मराठ्यांकडूनच चालवल्या जातात, तर यावर सरकारनं म्हटलंय की अशा प्रकारचं वक्तव्य आधारहीन आहे, यात काहीही तथ्य नाही. याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की विधिमंडळात 32% प्रतिनिधित्व मराठा समाजाचं आहे, तर सरकारनं म्हटलंय की समाजाच्या संख्येच्या तुलनेत प्रतिनिधित्व असणारच, पण आरक्षण मिळू नये याच्याशी काहीही संबंध नाही. याचिकाकर्त्यांनी सांगितलंय की 17 पैकी 12 मुख्यमंत्री मराठा समाजाचे झालेत, तर सरकारनं उत्तरात म्हटलंय की हा दावा मराठा समाज शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मागास नाही हे सिद्ध होत नाही. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की 35 जिल्ह्यातील 86 साखर कारखाने मराठ्यांकडूनच चालवले जातात, तर यावर सरकारनं म्हटलंय की कोणत्याही कागदोपत्री पुराव्याशिवाय हा दावा आहे, राजकीय दृष्ट्या प्रेरित दावे आहेत. आरक्षण देताना योग्य प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही असं याचिकाकर्त्यांनी म्हटलंय. त्यावर सरकारनं सांगितलंय की मागास आहे की नाही हे माहीत करण्यासाठी संविधानात किंवा कायद्यात निश्चित प्रक्रिया सांगितली नाही आणि कोर्टासाठी सुद्धा हे योग्य नसेल, प्रक्रियेद्वारेच आरक्षण दिलंय. याचिकाकर्त्यांनी म्हटलंय की मंडल कमिशन आणि NCBC प्रमाणे काम करण्यात आलेलं नाही. सरकारनं म्हटलंय की आमच्या प्रक्रियेनुसार तुलनात्मक अभ्यास करण्यात आलेला आहे. याचिकाकर्त्यांनी सांगितले की मराठा कुणबी एक आहेत, तर एकाच यादीत का ठेवलं नाही? सरकारनं बाजू मांडताना म्हटले की मराठा कुणबींना एकाच यादीत ठेवणं हा तर्कच चुकीचा आहे. मराठ्यांचं सरकारी नोकरीतलं प्रमाण कमी आहे. याचिकाकर्त्यांनी इंदिरा साहनी प्रकरणाचाही दाखला दिला. यावर सरकारने म्हटलंय की इंदिरा साहनी केसमध्ये 9 न्यायमूर्तींपैकी अधिक न्यायमूर्तींनी असंच सांगितलंय की 50% मर्यादा अंतिम नाही. राज्य सरकारने फार शान्नी असं सांगितलं होतं की त्याचा काही भाग आम्हाला देऊ आणि जो म्हणजे आक्षेपार्ह असू शकेल किंवा समाजात तेढ निर्माण करण्याचा असू शकेल तेवढा भाग न्यायालयाला देऊ आणि आम्हाला तेवढा भाग दिला जाणार नाही. परंतु आयोगाच्या कार्यप्रणाली बाबतीमध्ये म्हणजे वस्तुस्थिती कशा प्रकारे किती म्हणजे सॅम्पल घेतले, काय घेतले त्याच्यावर भ्रह सुद्धा आम्हाला या अफिडेव्हिट सोबत देण्यात आलेला नाही. की आम्ही कोर्टामध्ये वकिलांची फौज तयार ठेवलेली आहे बाजू मांडण्यासाठी, परंतु सरकार हे का नाही समजत की सरकारला कोर्टामध्ये जाण्याची वेळच आली नाही पाहिजे आणि सरकारने समाजाचं काम अशा पद्धतीत केलं पाहिजे की ते कोर्टात जाताच कामा नये, कोर्टामध्ये अडकताच कामा नये आणि प्रत्येक वेळेला कोर्टाची पायरी चढण्याची भूमिका सरकारला का घ्यावी लागते यावरती सर्वात मोठं प्रश्नचिन्ह आहे. जी आता मेगा भरतीच्या संदर्भामध्ये सांगितलं होतं त्यावेळेला ती मेगा भरती आतापर्यंत थांबवली का ह्याचं उत्तर देखील सरकारनं दिलेलं नाही. त्यामुळे याच्यामध्ये दुटप्पीपणा निश्चित दिसतो. आमचं लक्ष त्याच्याकडे लागून राहील. सरकारचा दृष्टिकोन हा नेहमीच त्या ठिकाणी दुटप्पी राहिलेला आहे, हे याच्याबद्दल काही शंका नाही. मराठा समाजाने म्हणूनच जर पाहायचं झालं तर हा निर्णय झाल्यानंतर देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं स्वागत केलं होतं असं नाही, कारण या सरकारवर विश्वासच राहिलेला नाही. सरकारने या विषयामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आणि अतिशय ठोसपणाने ही बाजू मांडलेली आहे. यापूर्वीच्या कुठल्याही सरकारने
मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयामध्ये ज्या गोष्टी मांडल्या नव्हत्या, जे कामं करायला होती ती केली नव्हती, ती सर्व गोष्टी, ते सर्व कामं यावेळेला सरकारने केलीत आणि त्या आरक्षणाची बाजू अत्यंत भक्कमपणाने मांडलेली. मराठा समाजाच्या 16% आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्तेंनी याचिका दाखल केली आहे. त्यावर सरकारनं आपली बाजू मांडत आरक्षण संविधानिक पद्धतीनं दिल्याचं म्हटलंय. आता 23 तारखेच्या सुनावणीत नेमकं काय होतं याकडे नजरा असतील. सुधाकर काश्यप, TV9 मराठी, मुंबई. मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये आतापर्यंत 3 याचिका दाखल झालेल्या आहेत. ओबीसी समाज, MIM आणि अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणालाच आक्षेप घेतलेला आहे. आणि खरंच सरकारच्या या प्रतिज्ञापत्रानंतर मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा असेल की पुन्हा हे आरक्षण अडकेल, यावर आपण चर्चा करतोय. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अशोक धात्रक, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, भाजपचे आमदार आणि प्रवक्ते प्रवीण दरेकर, मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील, MIMचे याचिकाकर्ते अॅडव्होकेट सतीश तळेकर काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होतील. आणि ओबीसी अभ्यासक श्रावण देवरे आपल्या बरोबर या चर्चेमध्ये सहभागी आहेत. श्रावण देवरे सर, सगळ्यात आधी तुमच्याकडे येते. तुम्ही जे काही लॉजिक मांडलेलं आहे, आज सरकारनं प्रतिज्ञापत्राच्या आधारे प्रतिज्ञापत्र शपथपूर्वक सांगितलेलं आहे की मराठा समाज हा मागास आहे. तुम्ही जे लॉजिक मांडलेलं आहे ते सगळं बेसलेस आहे, तुम्ही खोटं बोलताय असं सरकार म्हणतं. मी सुरुवातीला हे सांगेन की अजूनही वेळ गेलेली नाही. चूक दुरुस्त करता येईल आणि चूक दुरुस्त करण्यासाठी केंद्र सरकारने फार मोठा महामार्ग उपलब्ध करून दिलेला आहे. परवा केंद्र सरकारने वरच्या जातीतील गरिबांसाठी 10% जे आरक्षण ठेवलेलं आहे. अजूनही मराठा समाजाला आमची विनंती आहे की ही जी फसवणूक चाललेली मराठा समाजाची महाराष्ट्र शासनाकडून, तर महाराष्ट्र शासनाकडून मराठा समाजाची जी फसवणूक चालू आहे 16%च्या नावावर, ती अजूनही सांगितलेलं आहे नाही, कोर्टात सांगितलंय सरकारनं. ते काही असं पत्रक काढलेलं नाहीये, अहवाल फसवणूकच दिलेला आहे. ही फसवणुकीचा हा एक प्रकार आहे. महाराष्ट्र शासनाने सांगितलं की आम्ही न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल स्वीकारलेला नाही, फक्त शिफारस स्वीकारलेली आहे. इथूनच फसवेगिरी सुरू झालेली आहे. आणि मराठा समाजाला जर स्वतःची फसवणूक करून घ्यायची नसेल तर अजूनही परतीचा महामार्ग उपलब्ध झालेला आहे. त्यांनी अजूनही वरच्या जातीतील गरिबांसाठी ज्या 10% आरक्षण ठेवलं आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाने परत जावं. पानांचं प्रतिज्ञापत्र सरकारनं आज सादर केलेलं आहे. आणि त्यामध्ये तुम्ही जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते सगळेच्या सगळे मुद्दे सरकारनं खोडून काढलेले आहेत. तुम्ही वाचलं असेल प्रतिज्ञापत्र देखील. तुमचा पहिला आक्षेप होता यामध्ये की मराठा समाज मागास नाही. सरकारनं म्हटलं मराठा समाज मागासच आहे. आम्ही जो काही सर्वे केला त्यावरून मराठा समाज मागास आहे. मी तुम्हाला थोडी आकडेवारी सांगते. तुम्ही म्हणता की मराठा समाजाकडे 90% जमीन आहे. महाराष्ट्रातली 90% जमीन ही मराठा समाजाकडे आहे, बरोबर? नाही मॅडम, हे तुम्ही जे सगळे आकडेवारी शासनाच्या मार्फत जे आलेले आहेत हे ज्या सर्वेक्षणामार्फत केले गेलेले आहेत ते सर्वेक्षणच मुळात बेकायदेशीर आहे. कारण तुम्ही म्हणता खाजगी की 32% मराठा समाजाकडे 32% मराठा समाजाकडे 90% जमीन आहे, 95% जमीन आहे म्हणता तुम्ही. प्रत्येक डिबेटमध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे की मराठा समाजाकडे एवढी जमीन आहे म्हणून. ती आहेच की, प्रश्नच नाही. फक्त एवढंच आहे की सरकार हे जे नवीन आकडे आमच्या तोंडावर फेकते आहे ते आकडे खोट्या आणि चुकीच्या आणि पक्षपाती अशा एनजीओकडनं करून घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये 5 पैकी 4 संस्था तर मराठा समाजाच्याच होत्या. देवरे सर, एक ब्राह्मण समाजाची होती. त्याच्यामध्ये एकही ओबीसी समाजाची संस्था नाहीये. सर्वे केला, ब्राह्मण समाजानं सर्वे केला, असं तुमचं जे म्हणणं आहे ना त्याकडे आपण येऊया. आपण फक्त लॉजिकवर बोलूया. तुम्ही म्हणता 32% मराठा समाजाकडे 95% जमीन आहे महाराष्ट्रातली. मग तुम्हाला असं म्हणायचंय की उर्वरित जो काही 70% समाज आहे त्या 70% समाजाकडे फक्त 5% जमीन आहे महाराष्ट्रातली. मोठ्या प्रमाणात SC ST OBC भूमिहीन आहेत, झालेले आहेत. काही अल्पभूधारक आहेत, काही भूमिहीन आहेत. आणि मोठ्या प्रमाणात कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचा लढा जर तुम्ही बघितला
तर त्याच्यामध्ये ओबीसी मोठ्या प्रमाणात भूमिहीन म्हणून सामील झालेले आहेत त्या लढ्यामध्ये एवढं सर, 1965 साली. कितीही आपण समजलं ती ना की आकडेवारी कोणी बघा की किती तुम्ही. भूमिहीन आहेत, ओबीसी भूमिहीन आहेत असं जरी आपण समजलो तरी 70% लोकांकडे 5% जमीन हे कोणीच मान्य करणार नाही आणि 32% मराठ्यांकडे 95% जमीन हे लॉजिक कोणीही मान्य करणार नाही. विनोद पाटील, नाही अहो सत्य नाही, तुम्ही मला वास्तव पटवून मान्य द्या. करायला काय प्रॉब्लेम आहे? देवरे सर, तुम्ही आपण मला जर पटवून लक्षात द्या, मी घेतलं पटवून घ्यायला की- तयार आहे. नाही एक साधी गोष्ट आहे साहेबांचं अहो, म्हणण्यामध्ये कुठल्याही तथ्य हे नाही. गावात गेल्याशिवाय सांगतो. गावात फिरल्याशिवाय कसं कळेल सरकार कागदावर आकडे देत राज- याला काय अर्थ आहे? बोला विनोद पाटील, तुमच्याकडे 95% जमीन आहे महाराष्ट्रात. देवरे साहेब आम्ही आपलं ऐकलं. निखिला मॅडम, आपण एक लक्षात घेतलं की महाराष्ट्रामध्ये 1980 नंतर 5 प्रकारचे कायदे आले. सिलिंग ऍक्ट या महाराष्ट्रामध्ये आहे. एकाही कुटुंबाला 25 एकरपेक्षा जास्त क्षेत्र त्या ठिकाणी ठेवता येत नाही. हा कायदा महाराष्ट्रामध्ये सिलिंग ऍक्ट आहे, सिलिंग ऍक्ट. आणि त्या सिलिंगमध्ये ऍक्टमध्ये जप्त केलेल्या जमिनी या वेगळ्या वेगळ्या लोकांना वाटलेल्या आहे. मला एक सांगा, हे कोणाला तरी पटेल का? ही आकडेवारी जी आहे हे निवृत्त न्यायाधीशांनी घेतली. हे शासकीय आकडेवारी आहेत. हे जर देवरे साहेब मान्य करत नसतील तर मग या चर्चेला कुठलाही अर्थ राहणार नाही. आज राज्य सरकारने ॲफिडेव्हिट दिलं हायकोर्टामध्ये. आम्ही सातत्याने सांगत होतो की महाराष्ट्रामधले 1000 कुटुंब म्हणजे श्रीमंत महाराष्ट्र नाही. 1000 कुटुंब असतील सत्तेमध्ये, खासदार आमदार कारखानदार झाले असतील, पण 99.9% कुटुंब बरं. हा अतिशय सामान्य थांबा विनोद पाटील, थांबा. श्रावण देवरे सर, तुमच्या बरोबर आणखी मी ऍडव्होकेट सतीश तळेकर यांना देखील समोर आणते, कारण एमआयएमचे याचिकाकर्ते आहेत ते, त्यांनी देखील हाच आक्षेप घेतला होता. ऍडव्होकेट तळेकर, एमआयएम कडून देखील हाच आक्षेप होता की मराठा मागास नाहीत, त्यांच्याकडे 95% जमीन आहे. याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळं याच्यावर फार काही भाष्य करणं मला वाटतं ते सुसंगत राहणार नाहीये. कायद्याचे मुद्दे म्हणत असाल तर मी सांगतो, परंतु या सगळ्या खोलामध्ये जाण्याची माझी आज तरी इच्छा नाहीये. तळेकर, मुद्दे तर मांडा. तुम्ही जी याचिका केलेली आहे कारण त्या असं आहे- याचिकेतले मुद्दे तर सांगा. बघा, मुद्दे कायदेशीर मुद्दे तुम्हाला सांगता येतील. 11 ऑगस्ट 2018 मध्ये घटनेमध्ये दुरुस्ती झाली आणि त्या घटना दुरुस्तीमध्ये 102वी घटना दुरुस्तीमध्ये घटनेचं 338 कलम आणि घटनेचं 340 कलम हे दुरुस्त करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये आता केंद्राचा मागासवर्गीय आयोग राहील आणि हे सगळे अधिकार म्हणजे कुठल्या आयोगाच्या आधारे कायदा तयार करावा किंवा हे सगळे अधिकार आता केंद्र शासनाला दिलेले आहेत आणि तसं असताना राज्य शासनाचा मागासवर्गीय आयोग आपोआप रद्द झालेला असताना त्या आयोगाखाली तळेकर, मात्र हायकोर्टानं हा नवीन आयोगाने मागासवर्गीय हे सगळं आयोग सर्वेक्षण करणं तयार करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. मराठा आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी हायकोर्टानंच म्हटलं होतं की हा मागासवर्ग आयोग तयार करावा. मी येते तुमच्याकडे या मुद्द्यासाठी. मला थोडंसं पुन्हा एकदा प्रवीण दरेकर तुमच्याकडे हे यायचंय. अतिशय चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगतो, असं काही झालेलं नाहीये. मागणी ऐकून घ्या थोडं. असं काही झालेलं नाही. तुम्ही जे सांगताय ते चुकीचं आहे. त्याचं कारण असं आहे की उच्च न्यायालयामध्ये या लोकांनी विनंती केलेली होती की आम्हाला आयोगाकडे, मागासवर्गीय आयोगाकडे जायचंय. उच्च न्यायालयाने तशा प्रकारची परवानगी द्यायला नाकार दिला होता तळेकर, आणि आता मी त्यामुळे तुम्हाला ते सांगते. सगळे याचिका त्यांनी स्वतःहून काढून सरकारने घेतलेल्या 2,500 होत्या. पानांचं प्रतिज्ञापत्र दिलं होतं. हायकोर्टानं म्हटलं 2,500 पानांचं प्रतिज्ञापत्र वाचण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, त्यामुळे तुम्ही राज्य मागासवर्ग आयोग नेमावा. या आयोगाच्या थ्रू मग यातली काही जे काही शिफारशी असतील त्या आमच्या समोर मांडाव्यात, त्यावर आपण काहीतरी निर्णय देऊ, असं हायकोर्टानं म्हटलं होतं. थांबवते तुम्हाला थोडंसं. प्रवीण दरेकर, नाही, इथे अतिशय ज्या चुकीचं आहे. याचिकाकर्ते जे उच्च आहेत, न्यायालयाचं म्हणणं होतं, आम्ही- याचिकाकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचं तथ्य दिलं नाही किंवा आता श्रावण देवरे जे म्हणतात त्यामध्ये त्यांनी कुठलंही लॉजिक या ठिकाणी मांडलेलं नाहीये. मात्र मग तुम्ही तरी कुठे या सगळ्यामध्ये फॅक्ट मांडलेला आहे? तुम्ही तरी उच्च कुठे आकडेवारी न्यायालयाने दिलेली आहे? प्रवीण दरेकर, उच्च न्यायालयाने आयोगाकडे जा असं कधीच म्हटलं नव्हतं. या उलट यांनी उच्च न्यायालयाने सांगितलं होतं, तुम्ही जर याचिका माघार घेणार असाल, राज्य तर कुठलीही सरकार विनाट जर माघार घेणार असाल तर आम्ही माघारी घ्यायला परवानगी देतो. आणि त्यामुळे याचिकाकर्त्यांनी सगळ्या याचिका अशा विनाट प्रकारे माघारी जे घेतल्या बोललं जात आणि होतं स्वतःहून ते आयोगाकडे त्याच्यानंतर गेले. प्रवीण या दरेकर, ठिकाणी उच्च या न्यायालयाने प्रतिज्ञापत्राच्या आयोगाला असा माध्यमातून कुठलाही आदेश या दिला ठिकाणी- नव्हता. प्रवीण दरेकर बोला. या ठिकाणी
राज्याच्या सरकारवर किंबहुना मुख्यमंत्र्यांवर जे करणी आणि कथनीत फरक आहे अशा प्रकारचे आरोप केले जात होते, त्यांचं थोबाड या ठिकाणी या प्रतिज्ञापत्रकाच्या माध्यमातून फुटलेलं आहे. कारण या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पार केल्याचं, या ठिकाणी नियमाप्रमाणे या ठिकाणी आरक्षण दिल्याचं ॲफिडेव्हिट, जे वेगवेगळे याचिकाकर्त्यांचे मुद्दे होते त्याचं स्वयंस्पष्ट असं स्पष्टीकरण देऊन या ठिकाणी सरकारची भूमिका आरक्षणाची त्या ठिकाणी ठाम असल्याचं मुद्देनिहाय पटवण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकारनं या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आयोगाच्या सर्वेक्षणाच्या आकडेवारून, आयोगाच्या शिफारसीवरूनच त्या ठिकाणी हे आरक्षण देण्यात आलेलं आहे. आज आपण जर बघाल तर सावंत देवरे किंवा तत्सम मंडळींचा आज कॉन्फिडन्स त्या ठिकाणी हल्ल्यासारखा वाटतोय. कारण आतापर्यंत बरोबर तुम्ही म्हणता की शपथपत्र आहे, प्रतिज्ञापत्र आहे, आतापर्यंत त्या ठिकाणी समाजामध्ये दुही निर्माण होईल, आपण याचं राजकारण करूया अशा प्रकारचा प्रयत्न होता, परंतु आज तो प्रयत्न या ठिकाणी फोल ठरलाय. श्रावण देवरे सर, मी तुमच्याकडे येते. राजू वाघमारे बरेच पेपर घेऊन बसलेले आहेत, त्यांनी बरेच पेपर या ठिकाणी वाचलेले आहेत. राजू वाघमारे, काय वाचलं तुम्ही एवढं सगळं या ह्याच्यामध्ये? आणि तुम्ही मला सांगा की सरकारनं जे काही प्रतिज्ञापत्र आता दिलेलं आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला का, मग त्यामध्ये काही खोडा येऊ शकतो? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे प्रतिज्ञापत्र जे सरकारने दिलेलं आहे ते अभ्यासपूर्ण द्यायला पाहिजे होतं. ते अभ्यासपूर्ण न देता अगदी वरवरचं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. म्हणजे मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो की त्याच्यामधला 60 नंबरचा कॉलम आहे, त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटना त्या याचिकाकर्त्यांनी सांगितलंय की पॉप्युलेशन जे आहे मराठा समाजाची लोकसंख्या, त्या बाबतीत तुम्ही ठोस पुरावे दिले नाहीत. पण इकडे सरकार पण काही कोणतीही आकडेवारी द्यायला तयार नाही. सरकार फक्त एवढंच सांगतंय की याचिकाकर्त्याकडे ती इन्फॉर्मेशन नाही. ते बरोबर आहे, पण मग सरकारला ती इन्फॉर्मेशन कोर्टाला देणं भाग आहे. ते या प्रतिज्ञापत्रात कुठेही सरकारने तसं दिलेलं नाही. त्या दृष्टीने बघितलं, ऍज अ लॉयर हे बघितलं तर असं दिसतंय की सरकारने जेवढा अभ्यास करून ज्या मजबूतीने हे मांडायला पाहिजे तेवढ्या मजबूतीने सरकारने हे प्रतिज्ञापत्र मांडलेलं नाही. बरं, राजू वाघमारे थांबा. बोला प्रवीण दरेकर, तुमच्या या प्रतिज्ञापत्रामध्ये माहिती कमी आणि सरकारची मतं जास्त दिसत आहेत. संख्येच्या नाही आता राजू वाघमारेंचा अभ्यासाची काय व्याख्या आहे जरा त्यांनीच त्या ठिकाणी समजावून सांगावी. कारण एका बाजूला राज्य सरकारकडे एवढ्या सगळ्या यंत्रणा असताना, विधिज्ञ असताना, एक्सपर्ट असताना वेगवेगळे संख्येच्या बाबतीत मराठा समाजाचे अहवाल या ठिकाणी प्राप्त झालेत. हा सगळा शासकीय लेखाजोगा एकत्रित करून त्या ठिकाणी अशा प्रकारचं आकडेवारी संख्याशास्त्र त्या ठिकाणी मांडलेलं आहे, अहवालांचा आधार दिलेला आहे. त्याच्यामुळे आता याच्यापेक्षा आणखी काय अभ्यास राजू वाघमारेंनी जर सांगितला तर त्या ठिकाणी त्यांच्या अभ्यासाचा, त्यांच्या नॉलेजचा फायदा घेऊ आम्ही. प्रवीणजी, कसं आहे की सरकारकडे जे अहवाल आहेत ते असू द्या, खोटं कसंही त्या ठिकाणी रेटून बोलायचं. ऐकून घ्या, राजू वाघमारेंचा आमच्या मित्र आहेत, त्यांचा हातखंडा. ऐकून घ्या प्रवीणजी, कसं आहे की अहवाल असू द्यात पण त्याच्यातली संख्या ही प्रतिज्ञापत्रात आवश्यक आहे. ती कुठेही सरकारने कोणतीही संख्या ही दिलेली नाही. हे वरवरची मतं दिलेली आहे आणि मतं एका बाजूला राजू वाघमारेजी मतं कोर्टात टिकत नाही. लक्षात ठेवा, मतं टिकत नाही, पुरावे टिकतात. बरोबर, राजू वाघमारेंनी महत्वाचा मुद्दा मांडला, मतं टिकत नाही, पुरावे टिकतात. मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून सर्वेक्षणाची दरेकर, माझी ब्रेकची वेळ झाली आहे, पण मी तुम्हाला सांगते की या प्रतिज्ञापत्रामध्ये कुठे त्रुटी राहून गेलेत आणि काय राहून गेलं, तुम्ही काय दिलं नेमकं प्रतिज्ञापत्रात. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात, लगेच परत येऊया.
मराठा आरक्षणावर कोण खरं कोण खोटं या चर्चेमध्ये आम्ही आपल्याला देखील सहभागी करून घेतो. TV9 मराठीचा फेसबुक आणि ट्विटर या अकाउंटवर देखील तुम्ही तुमची मतं मांडू शकता, तुमचे प्रश्न विचारू शकता. हे प्रश्न मी या समोर बसलेल्या आपल्या सगळ्या वक्त्यांना विचारणार आहे. काही प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. यामध्ये आहेत की सरकार सातत्यानं मराठा समाजाची फसवणूक करते असं विकास गोळे यांना वाटतं आणि सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानंतर मराठा आरक्षणातील अडथळे दूर होतील का असा प्रश्न संजय केंद्रे यांनी विचारलेला आहे. प्रवीण दरेकर, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला म्हटलं होतं की या प्रतिज्ञापत्रामध्ये माहिती कमी आणि मतं जास्त आहेत. तर हे यासाठी म्हणते की मराठा समाजाकडे 90% जमीन आहे या दाव्यामध्ये तथ्य नाही असं तुम्ही म्हणता. मात्र किती जमीन आहे याची माहिती तुम्ही कोर्टामध्ये दिलेली नाही. त्यानंतर 54% शैक्षणिक संस्था आणि 68% मेडिकल कॉलेज मराठा समाजाकडे आहे असा दावा केला जातोय किंवा देवरे सर हा दावा करत असतील. मात्र सरकार म्हणते की यामध्ये कागदोपत्री पुरावे नाहीत. शिवाय पुढचं जे आहे की मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाशी त्याचा संबंध जोडणं योग्य नाही. तर हे आम्हाला मान्य आहे की याचा संबंध जोडला जाऊ शकत नाही. मात्र कागदोपत्री पुरावे नाहीत असं सरकारनं म्हटलेलं आहे. तर याचे पुरावे गोळा करणं, ही आकडेवारी देणं सरकारसाठी कठीण होतं का? दरेकर, नाही, ज्या अर्थी सरकारनं त्या ठिकाणी अशा प्रकारचं मत दिलंय ते मॅडम कुठल्या तरी आकडेवारीवरच त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे असं मनात आलं म्हणून कशावरही मत दिलं नाही. तर शासन दरबारी या सगळ्या जे आकडेवारी आपण ज्या ज्या विषयांची बोलतोय ती शासन दप्तरी साखर कारखाने असतील तर सहकार खात्याकडे त्या ठिकाणी साखर माझं पूर्ण होऊ द्या, माझं पूर्ण होऊ द्या, माझं पूर्ण होऊ द्या ना. मला काय बोलत हा आपण फक्त माझं पूर्ण तर होऊ द्या ना, नंतर बोला. नाही आपण बोला, पूर्ण झाल्यावर बोला. आपल्याला बोलणंच नाही झालं तर नाही नाही बरं मात्र थांबा, ऐकूया आपण दरेकर काय कुठल्या तरी म्हणजे शासकीय आकडेवारीवर ते माझं झाल्यावर बोला ना, माझं झाल्यावर बोला. द्या ना मग ती आकडेवारी द्या ना कुठल्या मग तरी तिथं. म्हणजे काय हवेत ना बाजारात ती ना आणणार का ती आकडेवारी? आकडेवारी? शासकीय दरबारी एक शासनाची यंत्रणा आहे. आपण त्या असेल ठिकाणी कागदावर आमदार तर द्या ना म्हणून मग, काम affidavit केलेलं मध्ये आहे. काय? म्हणूनच बोलतोय, का नाही? आपण म्हणून आपण दिले का आकडेवारी? तुम्ही खोडून काढता तर म्हणूनच बोलतोय मी देणार ना. आपल्यासोबत. एक लक्षात ठेवा तुम्ही आम्ही या दिलेली ठिकाणी आहे. जर त्या ठिकाणी आपण आम्ही दिलेली कारखान्यांचं बोलतो, शासन दरबारी त्या ठिकाणी ते कारखानदार कोण आहेत त्याची आकडेवारी शासन दरबारी आहे. आपण जिल्हा बँकांचा बोललात त्याची आकडेवारी मग द्या ना ती सरकार आकडेवारी. त्या ठिकाणी आहे. शिक्षण संस्थांचं बोलता मग द्यायची. शिक्षण विभागाकडे त्या दिली का नाही? दिली का नाही? आकडेवारी मग या ना शासनाकडे मागा ना. शासनाकडे सगळी आकडेवारी आहे. अशा टीव्हीवर आकडेवारीचं काय कशाला? बोलताय? दरेकर, कोर्टात का? टीव्हीवर आकडेवारी बोलताय. आहे ना? पण सप- तुम्हाला जी शपथपत्र आकडेवारी द्या. पाहिजे कोर्टात तुम्ही मांडायचं, शपथपत्र कोर्टात. द्या. तुमची लोक देतील. निखिला कोर्टात मांडा, कोर्टात. शपथपत्रामध्ये त्या निखिला. आकडेवारीच्या आधारेच मत मांडलंय ना. मतं नाही तुम्हाला जी चालत ना, आकडेवारी दरेकर. पाहिजे नाही मी आहे देतो ना. दिलेली. दरेकर, माझं प्रतिज्ञापत्र नाही आहे आवाज शपथपत्र. नाही चालत, तुम्हाला पुरावे जी चालतात. आकडे पाहिजे निखिला. ते आकडे मी स्वतः मंत्रालयात येतो शासनाच्याकडून. निखिला. तुम्हाला जी आकडे दरेकर, कोर्ट मतांवर नाही, प्रतिज्ञापत्रात काय पुराव्यांवर द्यायचं चालतं. हे तुम्ही मी किंवा आम्हाला शासनाला तुम्ही विचारत नको नाही. पाहिजे, आम्हाला कोर्टात शासन त्या पाहिजे. ठिकाणी शासनाचा विभाग आहे. तुम्हाला आणि मला जे वाटतं ते प्रतिज्ञापत्रात दिलं पाहिजे असं नाही. आपल्याला जे आम्हाला काय वाटतं तुमच्याकडून ते पाहिजे, आम्हाला परंतु कोर्टाकडून काय पाहिजे. दिलं पाहिजे प्रतिज्ञापत्र प्रवीणजी. हे आरक्षण टिकण्यासाठी त्याचा सगळा सारासार विचार करून त्या ठिकाणी आकडेवारी दिली जाते. प्रवीणजी, मी पहिल्यांदा म्हणजे कोर्टात मला या वाटतं दिली म्हणून नाही. दिलं पाहिजे याला काय अर्थ नाही. या चर्चेमध्ये सहभागी होत हा. असताना वादाचा काय संबंध आहे? मराठी समाजातील गरीब माणसाला आणि मागास माणसाला हे आरक्षण देण्याकरता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही बांधील होती आणि आजही याचा पुनरुच्चार करतोय. प्रवीणजी, मी आपल्याला फक्त एक विचारतो, आपण मला पक्षीय विचारलं, राजकारण आणू नका. ऐका, आता ऐका. काँग्रेसने काय ऐका. केलं सगळ्यांना माहित आहे. आपण म्हणजे बोलून घ्या. राजकीय चर्चा राजकीय दिशेला जाईल. आपण- आपण मेरिटवर बोला, आकडेवारीवर बोला, प्रतिज्ञापत्रावर बोला. मेरिटवर बोलतोय. आता काँग्रेसने काय केलं अख्ख्या देशाला माहित आहे. प्रवीणजी मेरिटवर बोलतोय आपण. आता ती एक चर्चा मिनिट. राजकीय अनुषंगाने जाईल त्या दिशेला. प्रवीणजी, फक्त आपल्याला एकच विचारतोय ना, एक मिनिट डॉक्टर. महाराष्ट्र विधानसभेमध्ये वारंवार सगळ्यांनी विचारलं होतं मागासवर्गीय अहवाल ठेवा. ज्या अहवालाच्या आधारे आपण हा निर्णय घेत आहात तो अहवाल ठेवा. आपण शेवटपर्यंत अहवाल ठेवला नाही, परंतु राज्यामध्ये समाजामध्ये तेढ होऊ अजूनही नये नाही. म्हणून सर्व पक्षांनी एकमताने
आपल्याला त्या प्रश्नावर समर्थन केलं, नंबर 1. नंबर 2, आपण ढोल पिटले, आपण देवारे नाचवले, आम्ही करून दाखवलं आणि म्हणून म्हणतोय कोर्टामध्ये लॉजिकवर बोलूया. लॉजिकवर बोलतायत. म्हणून कोर्टामध्ये जर याचिकाकर्त्याने काही प्रश्न उपस्थित केले असतील तर त्याला उत्तर देणं हे सरकार बांधीनकारक आहे. तुम्ही न्यायालयात उत्तर देणार नसाल तर कुठे देणार? एक तर सभागृहामध्ये बोलत काय नाही. उत्तर दिलं पाहिजे? तुम्हाला वाटतं ते उत्तर द्यायला आम्हाला लागलं वाटतं नाही. असं नाही. सरकारला जे सरकार प्रवीण म्हणून वाटतं दरेकर- ते उत्तर देईल. प्रवीण दरेकरजी- ना देवरेना दरेकरना वाटतं प्रवीण ते उत्तर दरेकरजी- सरकारने दिलं पाहिजे. असं काय बांधील दरेकर, नाही. तुम्हाला असं वाटतं की ज्या याचिका दाखल झालेल्या आहेत त्या सगळ्या बेसलेस आहेत, त्यामध्ये कुठलाही तथ्य नाही, पुरावे नाहीत, तर मग सरकारकडनंच अपेक्षा करणार प्रतिज्ञापत्र देताना की सरकारने हे पुरावे द्यावेत म्हणून? विनोद पाटील यांनाही पटत असेल. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात, लगेच परत येऊया. मराठा समाज मागास आहे अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र आज सरकारनं कोर्टामध्ये सादर केलेलं आहे. या सगळ्या मराठा आरक्षणाला विरोध करणारे आणि याचिकाकर्ते ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली ती आधी पाहूयात आणि मग आपण चर्चा करूया. मराठा आरक्षणाविरोधात पहिली याचिका ॲडव्होकेट गुणरत्न यांनी दाखल केली होती. या याचिकेबाबत आज मुंबई हायकोर्टामध्ये राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केलंय. महत्वाचं असं प्रतिज्ञापत्र आहे. आपण जाणून घेऊया की काय म्हटलं या प्रतिज्ञापत्रात. असं मला सांगा की ही जी प्रतिज्ञापत्र जे दाखल केलं राज्य सरकारने, तुम्हाला मिळालंय, वाचलं तुम्ही, काय म्हटलं? तर राज्य सरकारने कोर्टात सांगताना तर आम्हाला असं सांगितलं होतं की खूप मोठं बल्की असं ते त्यांचं उत्तर असणार आहे. पण एक 50 पानाचं ॲफिडेव्हिट त्यांनी सादर केलं आहे आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्ट माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे निकाल आहे ज्याच्यामध्ये 50% अट म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आरक्षण जाऊ नये, ती अट राज्य सरकारच्या नोकऱ्यांना आणि राज्य सरकारच्या म्हणजे हे रिझर्वेशन लागू करण्याला बाध्य ठरत नाही असं त्यांचं एक म्हणणं आहे. दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की राज्यामध्ये जे साखर कारखाने मराठा समाजाकडे आहेत असं या आमच्या म्हणजे आरक्षणला आम्ही विरोध केलेल्या लोकांचं म्हणणं आहे. त्यावर राज्य सरकार म्हणतंय की तसे आम्ही मराठा समाजाच्या साखर सम्राटांचे पुरावे द्यायला पाहिजेत. तिसरं राज्य सरकार असं म्हणतंय की 17 पैकी 12 मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले, यामुळं मराठा समाज प्रगत होत नाही. चौथं राज्य सरकार असं म्हणतंय की सहकार खात्यातले अनेक म्हणजे जे संस्था आहेत ते त्यांच्याकडे म्हणजे मराठा समाजाकडे झाल्यामुळं ते प्रगत होत नाहीत. अशा अधोरेखित बाबी ज्या राज्य सरकारने केलेल्या आहेत. हे प्रतिज्ञापत्र म्हणजे तुम्ही आणि इतरांनी ज्या काही ज्यांनी याचिका दाखल केल्या होत्या त्याला हे दिलेलं सरकारचं हे उत्तर आहे. तुम्ही काय मुद्दे उपस्थित केले होते कोर्टात? कोणत्या मुद्द्याच्या आधारावरती तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध केला होता आणि तुमचे जे जे काही मुद्दे होते त्याला ह्या ॲफिडेव्हिटमध्ये कसं उत्तर देण्यात आलंय? आमच्या मुद्द्यांना बगलच देण्यात आलेली आहे. असं स्पष्टपणे आमच्या मुद्द्यांना उत्तर म्हणजे पॅरेग्राफ वाईज तर देण्यातच आलेलं नाही. कदाचित त्यांच्याकडे उत्तर नसावं आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्बंध म्हणजे 2017 ऑनरेबल सुप्रीम कोर्टचं जे राजस्थानची जजमेंट आहे, जे तेलंगणाची जजमेंट आहे, ह्या सगळ्या गोष्टीला तर सरळ बगल देण्यात आली आणि एका शब्दात सांगण्यात आले की म्हणजे राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला दिलेले निर्देश लागू पडत नाहीत. त्यामुळं राज्य सरकारने मला असं वाटतं की त्यांच्याकडे उत्तर नसावं म्हणून असं सारवासार करणारं 50 पानाचं उत्तर त्यांनी दाखल केलं. धन्यवाद. चरण सर, सुधाकर काश्यप, TV9 मराठी. राज्य सरकारकडे उत्तर नव्हतं आणि त्यामुळे सारवासारव करणारं असं हे प्रतिज्ञापत्र सरकारनं दिलंय असं गुणरत्न सदावर्ते यांना वाटतं. थांबा थोडंसं धात्रक, मला विनोद पाटलांकडे आधी जाऊ देत. विनोद पाटील, मगाचपासून ही सगळी चर्चा तुम्ही ऐकता. माझं ठोस या सगळ्या हे जर प्रतिज्ञापत्र तुम्ही स्वतः सुद्धा वाचलं असेल, यामध्ये बऱ्याच काही त्रुटी राहून गेलेत असं तुम्हाला वाटतं का? ठोस काही पुरावे, ठोस आकडेवारी सरकारकडून देता आली असती, त्यामुळे उलट हे सगळा पॉइंट एक स्ट्रॉंग झाला असता. नाही, असं नाही की हे प्रतिज्ञापत्र हे काही फायनल प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरल्या जात नाही. सरकारला मुभा अनेक वेळेस देण्याची. माननीय उच्च न्यायालयामध्ये 2 गोष्टी बघितल्या जातील. एक तर प्रतिज्ञापत्र तर बघितलं जाईल, दुसरा तो अहवाल
माननीय उच्च न्यायालय त्या ठिकाणी बघेल आणि त्या अहवालामध्ये जे जे मुद्दे असतील त्या आधारावर हे केस चालेल, हे प्रकरण चालेल. मला 2-3 गोष्टीचा खुलासा या ठिकाणी केला पाहिजे की सर्व पक्षांनी आता श्रेयवादामध्ये न पडता एकत्र आलं पाहिजे. जसं सभागृहामध्ये मराठा आरक्षणाला साथ दिली. नेमकाच कोर्टात काय चाललं आहे, जसं मी आपल्या मगासपासून ऐकत होतो, आपण सांगितलं की 5%च संपूर्ण समाजाकडे जमीन आहे का, हा अतिशय कॉमन प्रश्न आपण अतिशय योग्य रीतीने विचारला. मराठा समाजाची ॲक्च्युअल परिस्थिती काय, जे शासकीय आकडे उपलब्ध आहे ते आयोगाच्या रिपोर्टमध्ये आलेले. माझ्या अगोदर सांगण्यात आलं की तो जो आयोग आहे त्याच्या फक्त शिफारसी स्वीकारल्या, तो रिपोर्ट स्वीकारला नाही, त्यामुळे मराठा आरक्षण चुकीचं आहे. ॲक्ट 9 मागासवर्गीय जो आयोगाचा ॲक्ट 9 आहे केंद्र सरकारचा, त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की ज्या शिफारसी जर राज्य सरकारने स्वीकारल्या तर त्या शिफारसी एकदा स्वीकारल्यानंतर त्या लागू कराव्याच लागतील, त्यामुळे मराठा आरक्षण मिळेल. आज माझ्यासारख्या तरुणाला काय अपेक्षा आहे, माझ्यासारख्या तरुणाला अपेक्षा आहे की ज्यांनी कोणी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांनी कुठल्या मुद्द्यांवर केला, प्रामुख्याने 3 मुद्दे समोर आलेले. हे कोणाकडे किती संपत्ती वगैरे त्याला काही संबंध नाहीये. मुद्दा काय आहे की मराठा समाज हा मागासलेला आहे का नाही, त्या आयोगाच्या रिपोर्टमध्ये सिद्ध झालेलं आहे. आणि वेगळे वेगळे कायदे आज राज्यामध्ये अस्तित्वात आहे, सिलेबस अस्तित्वात आहे, मराठा समाजाकडे जमीनच राहिली नाही, त्यामुळे चर्चेला कुठलाही अर्थ नाही. घेऊन बसलेत कसला तरी पूर्ण अभ्यास करून रिप्रेझेंटेशनवर पुस्तक घेऊन ठरतं ना मागासलेपणा. बसलेत. श्रावण देवरे सर बोला. अहो हे बघा माझ्याकडे आकडेवारी, माझं हे पुस्तक आहे मोर्चा प्रतिमोर्चा, याच्यात अनेक विचारवंतांनी लेख लिहिले, त्याच्यामध्ये आकडेवारी आहे आणि महाराष्ट्र शासनाची आकडेवारी आहे या पुस्तकामध्ये. आणि महाराष्ट्र शासनाकडे आकडेवारी नाही किंवा त्यांच्याकडे ठोस उत्तर नाही असं नाही मॅडम. महाराष्ट्र शासनाकडे सगळी आकडेवारी आहे, मराठा समाजाची सगळे ठोस उत्तर शासनाकडे आहेत. पण ही आकडेवारी आणि हे ठोस उत्तर मराठा समाजाच्या विरोधात जातं, म्हणून त्यांनी त्या अफिडेविटमध्ये आकडेवारी दिली नाही, काही दिलं नाही, फक्त स्वतःचं मत मांडलेलं आहे की मराठा समाज मागासलेला आहे. पण ज्या आयोगाच्या आधारे तुम्ही मागास ठरवतायत त्या आयोगाचा अहवाल अजून तुम्ही कोर्टात मांडला नाही, तुम्ही वकिलांना दिला नाही, अजून तुम्ही आमदार खासदारांना दिलेलं नाही आणि सगळे खरी आकडेवारी लपवून तुम्ही हे जे काही मनगडत सगळं कोर्टामध्ये सादर करतायत त्याच्यावर मराठा आरक्षण टिकणारं नाही. हे सरकार मराठा समाजाची सुद्धा फसवणूक करता आहे. आणि मी म्हणून अजूनही सांगतो मराठा समाजाला, कडकडीची विनंती आहे की तुम्ही अजूनही 10% परत जाऊ शकतात. 16% टिकणारं नाही, 16% फसवणूक आहे. तुम्ही अजूनही 10%च्या आरक्षण मध्ये जा की जे केंद्र सरकारने आता परवा दिलेला आहे. म्हणजे मराठा समाजाची फसवणूक होणार नाही. अजूनही वेळ गेलेला नाही आहे. माझी विनंती आहे. चुकीची आकडेवारी, चुकीचा अफिडेविट कोर्टामध्ये सादर करताय. आम्ही अहवाल स्वीकारलेला नाही, फक्त शिफारसी स्वीकारलेल्या आहेत. हे सगळे जे काही गोलमाल चालू आहे ते या गोलमालाला काही हे नाही आहे, अर्थ नाही आहे. त्यामुळे मला एक कळत नाही निखिला मॅडम की आयोगाचा रिपोर्ट तयार झाला, आयोगाच्या रिपोर्ट मध्ये विविध महाविद्यालयाची आकडेवारी आली, शासकीय सेवेची आकडेवारी आली. एक मिनिट मला बोलू द्या दरेकर साहेब, एक मिनिट बोलू द्या मला एकच प्रश्न या ठिकाणी पडला की राज्य सरकारने जो आयोग नेमला, आयोगाने आकडेवारी जमा केली, महाविद्यालयाची आकडेवारी जमा केली, विद्यापीठाची आकडेवारी जमा केली, शासकीय सेवेची आकडेवारी जमा केली, मागासलेपणाची आकडेवारी जमा केली. आणि म्हणजे मागासवर्गीय आयोगाला कुठला अर्थ नाही. आज सावंत देवरे साहेबांनी 10 कॉपी एखाद्या पुस्तकाच्या छापल्या म्हणजेच काय मराठा आरक्षण झालं का? देवरे साहेब असं चालत नाही, तुमच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही, तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका. तुमचं पुस्तक म्हणजे काय घटना आहे का? तुमच्या पुस्तकाचा आणि हायकोर्टाचा काय संबंध आहे? काय तथ्य तुमच्या पुस्तकाला? उद्या तुम्हाला काही वाटेल तुम्ही काही लिहाल. शासकीय आकडेवारी आहे, आयोगाची आकडेवारी आहे, त्याला काहीतरी स्टेटस असताना माझ्या मनाने लिहिलेलं नाही. पुस्तकाला सगळं तज्ञ लोकांचे लेख आहे त्याच्यात. हे पुस्तक माझं एकट्याचे नाही आहे. तज्ञ लोकांनी लिहिलेलं सरकारनं जे प्रतिज्ञापत्र दिलंय, कोर्टामध्ये सांगितलेलं आहे, ते तुम्हाला मान्य का नाही? देवरे साहेब, तुम्ही प्रमाण मानता, तुमचं पुस्तक म्हणून तुम्ही प्रमाण मानता. शपथपत्र हे तुम्हाला प्रमाण वाटत नाही. त्यांनी ते कोर्टात दिलेलं आहे, प्रतिज्ञापत्र आहे, ते तुम्हाला मान्य नाही. शपथ जर त्यांनी आकडे दिले असते, साखर कारखानदारांची नावं दिली असती तर आम्हाला ते शपथपत्र खरं वाटलं असतं.
शपथपत्रात कुठेही आकडेवारी नाही, कुठेही कुणाची नावं नाही. निखिला माझ्या आयुष्यात एकही पुस्तक श्रावण देवांचं आम्हाला वाचलं नाही तेच मी. म्हणायचं आहे की असं चुकीचं शपथपत्र निखिला दरेकर बोला. माझ्या आयुष्यामध्ये मी एकही श्रावण देवरांचं पुस्तक निखिला वाचलेलं नाही. निखिला या ठिकाणी श्रावण देवरेंच्या पोटातली मळमळ झालं तर फक्त आवाज या ठिकाणी बाहेर येत असताना दिसते. श्रावण देवरे मगाशी काय म्हणाले की जर ती आकडेवारी त्या ठिकाणी दिली असती तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नसतं. पण तुमची अशी भूमिका आहे का मराठा समाजाला आरक्षण मिळू नये? त्यामुळे तुमची भावना जर अशा प्रकारची असेल तर ती त्या ठिकाणी चांगली नाही, हे नम्रपणे सांगावं असं वाटतं. तुम्ही 10% सवर्णांमध्ये मराठ्यांनी जावं अशा प्रकारचं बोलताय. तुमच्या ताटातलं काढलं जात नाही. तुम्हाला जर म्हटलं तर त्या ठिकाणी दुसऱ्या सवर्ग तुम्ही काच भांडताय की तुमचा सवर्ग त्या ठिकाणी सुरक्षित राहावा म्हणून ना. पण 10% जाण्याचं आपल्याला काही सल्ल्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाही. तर आणि सगळं त्यामुळे क्लिअर झालं यांना असतं त्या तर आज ठिकाणी संधी मिळाली नसती श्रावण देवरे किंवा तळेकरांना हे बोलण्याची. निखिला तुम्ही कोण ठरवणार? निखिला आपण जी गोष्ट कोर्टामध्ये आहे, जी गोष्ट प्रतिज्ञापत्र ज्याच्यावर सरकार विचार करणार आहे त्यावर तुम्ही आणि आम्ही बिफोर त्या ठिकाणी मॅच्युरिटी आपण बोलतोय. आज प्रतिज्ञापत्रावर कोर्टाचा व्ह्यू यायचा आहे. कोर्टाला जर एक मिनिट आता निखिला सरकार नावाची जी यंत्रणा आहे, मी त्यांनी एका सर्वसमावेशक असं प्रतिज्ञापत्र बनवलेलं आहे. मी एका मुद्द्यावर त्याच्यामुळे अशा प्रकारचं प्रवीण दरेकरजी कुठलं तरी पुस्तकाचा आधार प्रवीण हा दरेकर. प्रतिज्ञापेक्षा मोठा, घटनेपेक्षा मोठा अशा प्रकारचं काही मानायचं कारण नाही. प्रवीण दरेकरजी एका मुद्द्यावर मी तुमच्या सहमत आहे. एक मुद्द्यावर मी सहमत आहे. 52%ला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मुद्द्याशी 100% सहमत आणि याच्यामध्ये काहीही कोणाचं दुमत नाही. नंबर 1. पण आजही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अजून तुम्ही प्रतिज्ञापत्र दिलेलं नाही MPSCने. एक. दुसरं, इंदिरा नुईच्या केसचं तुम्ही त्या ठिकाणी इंदिरा साहनीच्या केसचा जो दाखला देताय त्याच्यात या प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्ट म्हटलंय की हा निकाल केंद्र शासनाचा आहे, राज्य शासनाला लागू नाही. म्हणजे मराठा समाजाला केंद्रात आरक्षण मिळू नये ही तुमची इच्छा आहे का? काय मराठा समाजाला पूर्णपणाने आरक्षण मिळालं पाहिजे ही इच्छा ही स्पष्टपणे आपण केंद्रामध्ये मांडलं आरक्षण पाहिजे. नाहीच आहे, इथे राज्यामध्ये एक- आरक्षण आहे. त्यामुळे या गोष्टीला काही अर्थ नाही. अहो, मराठा या समाजाला ठिकाणी राज्यातच आरक्षण दिलेलं आहे. राजकीय भावनेतनं पछाडलेली सारी मंडळी आहे. केंद्रातल्या आरक्षणाचा अशोक आणि इंदिरा ठाकरे साहनी जे प्रकरणाचा बोलतायत याच्याशी काहीही पूर्णपणे संबंध नाही. राजकारणानं पछाडलेली सरकारनं ते भूमिका खूप आहे. वेगळं दिलेलं आहे. तुम्हाला काय दुःख आहे मराठा समाजाला आरक्षण अजिबात मिळतंय नाही. मी त्याचं? सांगितलं तुम्हाला त्या टिकलं ठिकाणी जर पाहिजे. शासन सर्व नियमात बसवून प्रतिज्ञापत्रामध्ये सगळ्या गोष्टी आणून जर त्यांची भावना मराठा समाजाला आरक्षण देण्याची आहे तर तुमच्या पोटात का दुखतंय? प्रवीणजी कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही जर चुकी- सरकार प्रामाणिक प्रयत्न तुम्ही करत असेल पुन्हा- तर अशा प्रकारची मळमळ मला वाटतं त्या ठिकाणी योग्य नाही. प्रवीणजी तुम्ही चुकीचा अधोरेखित करू नका. इथे प्रामाणिक कोणाच्या प्रयत्न पोटात करत दुखत नाही. नाहीये सरकार. फक्त मराठा समाजाचं आरक्षण कोर्टामध्ये टिकलं पाहिजे ही कळकळ आहे, मळमळ नाही. ओबीसी ही समाजाचं कळकळ आहे. आरक्षण राहिलं थांबा पाहिजे थोडंसं. या बाबतीत आम्ही सहमत आहोत. परंतु ही- मराठा समाजाच्या टिकलं आरक्षणामध्ये पाहिजे. काड्या बोलू घालण्याचं का? त्या ठिकाणी मध्ये नतद्रष्टपणा करण्याचं कोण असेल तर त्याचा त्या ठिकाणी धिक्कार दरेकर मराठा साहेब. समाजातील लोक करतील. नाही. कारण मराठा समाजाने दरेकर सातत्यानं दरेकर सर्व साहेब. समाजाच्या दरेकर घेऊन त्यांचे हक्क आबाद दरेकर करण्याची साहेब. त्यांनी बोला. करताय आता. आता राजकारण तुम्ही करताय आता. मुद्दा- त्याच्यामुळे अशा प्रकारचा पोटशूळ उठायचं काही कारण नाही. दादरा दरेकर काही बोला. नाही का? आणि आणि बाकी जर आपण सरकारला आरक्षण दिलं पाहिजे, सरकारचं कौतुक केलं पाहिजे. आरक्षण या सगळ्या ह्याच्यातून मार्ग काढून दरेकर किती राज्याचे बोलताय? मुख्यमंत्री आज त्या ठिकाणी जरा- आघातपूर्ण आता आम्हाला बोलू या द्या. समाजाला कसं आरक्षण हो, जरा- मिळेल त्याबद्दल कौतुक करायचं सोडून त्या ठिकाणी आता- राजकीय अभिनिवेशातनं आपण आता मला बोलतोय. बोलू द्या. काय माहितीये का, प्रवीण दरेकरजी दरेकर तुम्ही साहेब. मोठ्यांनी बोलल्यामुळे श्रावण देवरे. तुमचं प्रतिज्ञापत्र योग्य आहे असं नाही. आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं. आमची इच्छा आहे मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. टिकलं पण पाहिजे. तुम्ही हळू बोललात म्हणजे ऐका फार ऐका, विपत्तेनं बोलताय असंही नाही. ज्यावेळी कोर्टात प्रतिज्ञापत्र दिलं जातं त्यावेळी पूर्ण कारणं द्यावी लागतात, पूर्ण आकडेवारी द्यावी लागते. या गोष्टी सरकार
कमी पडतंय हे आमचं स्पष्ट मत आहे. तुम्ही सरकारची बघा, यंत्रणा आहे त्यापेक्षा तुम्ही मोठे आहात का? अहो, त्यापेक्षा जास्त नॉलेज अहो, आहे हे दिसतंय नॉलेज काय हे दिसतंय प्रवीण. काय तुम्ही नाही सांगताय बोलत. तुम्हाला जर सिरियसली करायचं सरकारला असतं लॉयर ऐकून घ्या चांगल्या ऐकून घ्या प्रकारचे तज्ञ आहेत, तुम्हाला चांगल्या जर प्रकारचे कौशल आहेत. तुम्हाला जर यापेक्षा सिरियसली आपल्याला करायचं जास्त कळतं का? असतं तर तुम्ही असं प्रतिज्ञापत्र कोर्टात दिलं नसतं नसतं. हे कबूल करा. तुम्ही उगाच तोंडाला पानं पुसण्याचं काम करू नका. मराठा तुम्ही समाजाची proper फसवणूक जा, करू proper नका. जा. तुमच्या सांगण्यावरून प्रतिज्ञा अहो, हे देणार की proper काय हवंय जा. ते देणार. हे सगळ्यांना विचारा याच्यामध्ये मतं मांडली याच्यामध्ये बरं. फॅक्ट्स बरं राजू बरं आपण समजूया की त्यामध्ये सरकारनं फार काही आकडेवारी दिली नाही असा तुमचा आक्षेप आहे इथे. श्रावण देवरे सर मला तुमच्याकडे यायचंय. तुमचं असं म्हणणं होतं की मराठा समाज हा श्रीमंत अहो आहे. सगळ्यांना थांबा दरेकर. विचारा राजू वाघमारे दरेकर थांबा थोडंसं. जेव्हा मला प्रश्न एखादा विचारू दे. अहवाल आयोगाची दरेकर मला मतं प्रश्न विचारू दे. असतात थांबा त्यावेळेला वाघमारे तुम्ही प्रतिनिधी देखील थांबा. स्वरूपात मतं घेतली जातात. अहो दरेकरजी आमच्या प्रत्येकाला विचारत नाही. प्रवीणजी, अहो. आयोगाचं शिफारस नाही शासनाच्या वतीने सादर केलेलं प्रतिज्ञापत्र आहे देशात ते सगळं पाहिजे. वास्तवदर्शी असावं. आयोगाची शिफारस आहे. आरक्षण टिकणार आहे. आयोगाची शिफारस आहे. अहो, रात्रप साहेब नसेल तर अहो, तुम्ही आपण वाचलं का? आहेत. वाचा तुम्ही वाचलं का पहिल्यांदा वाचा आयोगाची वाचा. शिफारस आहे. थ्रू झाले काय प्रवीण सांगताय? दरेकर, अगोदर ते वाचा तुम्ही. थांबा दात्रक थांबा थोडंसं. होय, वाद होय, घालून वाद घालून काही होणार नाही. हॅलो, मुद्द्यावर मला चर्चा माहित करा. आहे. वाद नका घालू. दरेकर थांबा थोडंसं. तळेकर तुम्ही वाचलं तळेकर हवा प्रतिज्ञापत्र वाचलं. काय सांगताय? या ठिकाणी काय? चर्चा कमी, गोंधळ जास्त आहे. बरोबर आणि मला वाटतं 23 तारखेला जेव्हा या याचिकेवर सुनावणी होणार आहे ते असं असताना आपण त्या याचिकेमधले मुद्दे काय आहेत किंवा प्रतिज्ञापत्र काय आहे त्याच्यावर चर्चा करणं मला वाटतं हे अतिशय अयोग्य होतं या सगळ्या गोष्टी. बाकीच्या कुठल्याही गोष्टीवर तुम्हाला चर्चा करता येईल आणि शासनाने सत्तेवर शपथपत्र दाखल केलं ते काही ब्रह्मवाक्य होत नाहीये. त्या सगळ्या गोष्टीची तरी आम्ही शहानिशा सहभाग घ्यायला कोर्ट करेल. ते सगळी आकडेवारी जी गोळा केलेली आहे, कुणी गोळा केलेली आहे, कुठली यंत्रणा वापरलेली आहे आणि त्याच्या मागचा उद्देश काय होता या सगळ्या गोष्टीचा खल कोर्टात केला जाईल. आणि त्याच्यामुळे मला वाटतं कोर्टात ज्या गोष्टी चर्चेला येतील त्या गोष्टी या ठिकाणी चर्चा न करणं नक्कीच तळेकर. अतिशय मात्र जे प्रस्तुत प्रतिज्ञापत्र सरकार एक देतं माझी त्यावर सगळ्यांनाच त्यावर आपल्याला लक्ष विनंती आहे. ठेवणं हे आमचं देखील काम आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे ते की सरकारनं काय नेमकं प्रतिज्ञापत्र दिलंय आणि त्यावर चर्चा करणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात, लगेच परत. श्रावण देवरे मी तुमच्याकडे येते थेट. इथे तुम्हाला संदीप क्षीरसागर यांनी फेसबुकवरून एक तुम्हाला प्रश्न विचारलाय की देवरे साहेबांनी स्पष्ट करायला हवं की त्यांच्या समाजामध्ये किती लोक श्रीमंत आहेत त्यांना माहिती आहे का. श्रावण देवरे तुम्ही मराठा समाजामधल्या श्रीमंत लोकांविषयी म्हणता की मराठा समाज हा खूप श्रीमंत आहे. आपण असं समजू की महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. त्यातले 32% म्हणजे 3.5 कोटी मराठा समाज आहे. त्यातले 5% लोक श्रीमंत आहेत असं जर आपण ठरवलं तर 5% म्हणजे 3.5 कोटींचे म्हणजे साधारणतः मला वाटतं 15 लाख लोक हे श्रीमंत आहेत असं आपण मानलं तर जवळपास 2,85,00,000 लोक हे गरीबही असू शकतात. मग 15 लाखांचा न्याय आपण या 2,85,00,000 लावायचा का. हे बघा, इथे श्रीमंत आणि गरिबीचा प्रश्नच उद्भवत नाही. इथे सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण जे रिप्रेझेंटेशनवर अवलंबून आहे त्यांना आरक्षण 15/4/16 मध्ये दिलं जातं. ज्यांना गरिबी श्रीमंतावर आरक्षण पाहिजे असेल त्यांच्यासाठी आता केंद्र सरकारने महामार्ग उपलब्ध करून दिलेला आहे 10% आरक्षणाच्या गरिबीच्या आधारावर. तिथं जाऊन ते आरक्षण घ्या की. हे इकडे एससीबीसी म्हणून ओबीसी मधून आरक्षण घ्यायला या गरिबी श्रीमंतीचा काही संबंध नाही. हे काय गरिबी हटवण्याचा कार्यक्रम आहे का. सरकारनं म्हटलं ना ते हा सामाजिक गरिबी हटवण्याचा दृष्ट्या कार्यक्रम देखील नाही. मागास कोण आहे. किती श्रीमंत आहे. मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे अहो, आणि त्याच्यामुळे हे आरक्षण दिलं जाते. नाही. हे गरिबीवर दिलं जात नाहीये हे लक्षात घ्या. नाही. मागासवर्गीय आयोगाने जो ऐकून घ्या. रिपोर्ट केलेला आहे तो सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते चुकीचं आहे. ते त्या पद्धतीने लागू होत नाही. बोला देवरे सर. मी बरोबर जे म्हणतोय ते ऐकून घ्या. सगळे लोक हे गरीब श्रीमंतीचंच कारण दाखवतात नाही. की आमच्याही समाजात गरिबी आहे, आमच्याही सामाजिक समाजात गरिबी आहे. मागासलेपण अरे हे गरीब गरिबीपेक्षा गरीब वेगळं म्हणून आहे. आरक्षण घ्यायचं असेल. अहो हेच तर आमचं म्हणणं आहे
हेच तर आम्ही सांगतोय, यांना समजत नाही समोरच्या लोकांना, त्याला आम्ही काय करणार? श्रावण देवरे, गरिबी मात्र श्रीमंती, सरकारनं गरिबी त्यांना मागास श्रीमंतीचा काय ठरवलेलं आहे संबंध की? इथे? हा आरक्षण मागास गरिबी आयोगाचा हटवण्याचा अहवाल कार्यक्रम आहे आहे. का? सरकारनं शपथपूर्वक हे सांगितलं बघा, आहे की मराठा समाज मागास आहे. शपथेवर सांगितलंय देवरे कोर्टात. साहेब, देवरे या साहेब, मागास ठरवण्याच्या देवरे साहेब, प्रक्रियेलाच देवरे साहेब, एक मिनिट. मागास देवरे ठरवण्याच्या साहेब, मी या आपल्याला प्रक्रियेलाच आम्ही चॅलेंज केलेलं आहे. देवरे साहेब, मी त्याला आपल्याला आव्हान केलेलं आहे. देवरे साहेब, शासनाने देवरे साहेब, मी एक सेकंड आपल्याला थांबवतो जरा प्लीज. शासनाने ऍफिड्यूट देवरे सादर साहेब, करताना देवरे साहेब प्लीज. शासनाने ऍफिड्यूट सादर करताना अजूनही आकडेवारी ते देत नाहीत. देवरे साहेब, अजूनही आकडेवारी देत नाहीत शासन. देवरे साहेब, ते त्यामुळे पत्रात तुमच्याकडे नाही. आकडेवारी आहे पण का? तुम्ही का नाही मग या संदर्भात काही निखिला, आकडेवारी केली? निखिला, किंवा एक मिनिट. तुम्ही सुद्धा हे हवेतच बघा, सगळ्या तोफा ही- उडवताय. ही सरकारचं सगळी मान्य आहे की आकडेवारी आम्ही सरकारने अनेक हवेत वेळा तोफा दिलेली उडवताय. आहे. तुम्ही देखील निखिला, तुमच्याकडे कुठली आकडेवारी नाही, निखिला, कुठले फॅक्ट्स नाही तुमच्याकडे. निखिला, ही जी आकडेवारी आहे, देवरे ही साहेब, जी माझ्या पुस्तकातली आकडेवारी आहे, ही मी मागासवर्गीय आयोगाला अनेक वेळा सादर केलेली आहे. देवरे महाराष्ट्र साहेब, शासनाला सादर श्रावण केलेली देवरे, आहे. तुमचं आणि ही पुस्तक आकडेवारी प्रमाण महाराष्ट्र मानायचं का? शासनाची आहे. ते काही ही संविधान नाही ना ते मानायला. पुस्तकाची माझं आकडेवारी पुस्तक शासन मॅडम मानणार. अहो सरकारनं मॅडम सर्वे करेल. याच्यामध्ये बोलायला सुरुवात देवरे साहेब, याच्यातली अहो मॅडम ऐकून घ्या ना माझं. देवरे साहेब, मॅडम ऐकून घ्या ना. देवरे साहेब, याच्यातली आकडेवारी ही शासनाची आकडेवारी आहे. देवरे साहेब, देवरे ही साहेब, शासनाची आकडेवारी आहे. श्रावण, देवरे ही साहेब, शासनाची 52%. आकडेवारी आहे. देवरे साहेब, शासन ही आकडेवारी देऊ शकतं. 52% शासन ही आरक्षण. आकडेवारी का देत नाही? देवरे साहेब, एक ॲफिडेव्हिटमध्ये- सेकंड. देवरे साहेब, ऐकून मला रात्र तुम्ही- ॲफिडेव्हिटमध्ये ही आकडेवारी- देवरे साहेब, एक मिनिट ऐकून तर ॲफिडेव्हिटमध्ये घ्या. आकडेवारी अहो तुम्ही एक मिनिट ऐकून तर घ्या. ही आकडेवारी का दिली अहो नाही? एक मिनिट ऐकून तर घ्या, ते कोर्टात होईल ना. ही जर आकडेवारी का दिली नाही महाराष्ट्र शासनाने? जर 52% ही महाराष्ट्र आरक्षणाला, शासनाची आकडेवारी आहे. अहो देवरे साहेब, तुम्ही दुसऱ्याच ऐकाल की नाही? त्याचा 52% मुद्दा मांडा पटकन. 52%. ही महाराष्ट्र शासनाची आकडेवारी आहे. अरे 52% आरक्षण. ही आकडेवारी कोर्टात का सादर केली नाही अहो, महाराष्ट्र शासनाने? प्रवीण दरेकर. देवरे साहेब, महाराष्ट्र शासनाने ही आकडेवारी का सादर केली देवरे नाही? साहेब, दरेकर. देवरे अधिक- महाराष्ट्र अधिक शासनाची काटेकोर आकडेवारी टीका आहे. असतं प्रतिज्ञापत्र. 52% आरक्षण जर धक्का न लागता मराठा समाजातील जर गरीब माणसाला आरक्षण मिळत असेल देवरे तर ना तुम्हाला माझं- ना आम्हाला कोणाला अडचण यायची गरज काय? महाराष्ट्रातला तो मराठा समाजातला माणूस असेल तर त्याला जर पण 52%ला धक्का न लागता येत असेल तर तिथं तुम्हाला आणि मला अडचण काय? आणि म्हणून महाराष्ट्राला जे शासनाकडून अहो, ते फक्त टिकणारच एकच नाही अपेक्षा तर. आहे, ते टिकणार नाही प्रवीणजी, तर. एकच अपेक्षा आहे की ते प्रतिज्ञापत्र इतकं काटेकोर टिकणारच असावं नाहीये. की हे आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे. परतावा ही मात्र. आमची भावना आहे. दरेकर बोला. ही आमची भावना आहे. कोर्टात श्रावण टिकलं देवरे, पाहिजे. टिकूच श्रावण नाही अशी देवरे यांनी तुमची उपस्थित इच्छा आहे का? केलेल्या प्रश्नालाही उत्तर टिकलं द्या पाहिजे. दरेकर. टिकणार नाही. म्हणजे श्रावण श्रावण देवरे- देवरे, तुमच्या मनामध्ये हे आरक्षण टिकूच नये अशा प्रकारची भावना आहे का? आमच्या मनाचा काय संबंध आहे? आमच्या मनाचा काय? कोर्टामध्ये अशा पद्धतीचा ऍफिडेव्हिट सादर केला आहे की काय जेणेकरून निखिला मराठा बोल- आरक्षण रद्द होणारच. अरे हीच तुमचं महाराष्ट्र मन, शासनाची तुमचं इच्छा आहे. पुस्तक पाटील. स्वतःभोवतीच फिरताय. वरचं 16% आरक्षण. तुमच्या पुस्तकाचे दाखले, तुमच्या पुस्तकाचं प्रमाण, अहो, माझं ते काय पुस्तक- गीता बायबल आहे का तुमचं पुस्तक? म्हणजे अहो, जे नक्कीच चर्चा खूप मोठी आहे. अर्थात जे काही लॉजिक मांडलेलं आहे त्यामध्ये दोन्ही ठिकाणी फारसे काही पुरावे दिसत नाही. याचिकाकर्त्यांकडे पुरावे नाहीत असं सरकारनं स्पष्टपणे म्हटलं होतं आणि सरकारने जे काही प्रतिज्ञापत्र दिलंय त्यामध्ये देखील काही त्रुटी या दिसतातच आहेत. त्या काटेकोर असाव्यात. मराठा आरक्षण त्या सगळ्यावर टिकणार आहे यासाठी हे खूप महत्वाचं आणि गंभीर आहे. धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार.